जय गुरुदेव. बघा, पाहुण्यांकडून रामफळ आलेलं आहे गिफ्ट. आणि हे पिकलेलं रामफळ आहे. रामफळ हे एक सीताफळासारखंच फळ आहे, पण सीताफळाला बाहेरून थोडं खरबडीत स्किन असते त्याची, आणि याची प्लेन स्किन असते. आता हे दोन भाग आपण त्याचे केलेले आहे. आणि याच्यामध्ये पण सीताफळाप्रमाणेच बिया असतात आणि गुणधर्म पण सीताफळाप्रमाणेच असतात. शीत गुणधर्म असतात, म्हणजे हे थंड प्रकृतीचं फळ आहे. तर याचे जर फायदे जर बघायला गेले तुम्ही, तर फायदे बघताना याला खाताना कसं खायचं एकदा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, की कोणी खात का नाही, तर जास्त हे भरतं, हात भरतात, तोंड भरतं, म्हणून बऱ्याचदा खायला याला टाळल्या जातं. पण जर कधी तुम्ही याचे दोन भाग केले, जसे आता हे दोन भाग केलेले आहे, एक भाग मी खातोय, आणि जसे दोन भाग जर केले आणि चमच्याने जर तुम्ही ते खाल्लं, तर मग तुमचे कुठल्याही प्रकारे हात भरत नाही किंवा खूप छान प्रकारे तुम्हाला ते खाता येतं. फायद्याचे दृष्टिकोन जर बघितले तर स्नायूंना बळकटी देणारं, त्वचा आपली उजळ आणि नितळ करणारं हे फळं आहे. बद्धकोष्ठता दूर करणारं फळं आहे, म्हणजे जर कधी तुम्ही याचं सेवन केल्यानंतर तुमची बद्धकोष्ठता दूर होते. आणि शीतल गुणधर्म असल्यामुळे हे शरीराला पचनशक्ती सुधारते प्रमाणात खाल्ल्यानंतर. फक्त कुणी खायचं नाही, हे जर कधी असं जर कधी तुम्ही जर विचारलं, कुणी खाऊ नये, ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांना सतत सर्दी होते, खोकला आहे, अशा व्यक्तींनी शीत प्रकृतीचा असल्यामुळे हे फळ खाऊ नये. कफ वाढू शकतो. पित्ताचं शमन करणारं, म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे ते खाऊ शकतात. उलटं त्यांचं पित्त यांनी हे फळ खाल्ल्यानंतर कमी होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा किंचितचा वातसुद्धा हे फळ वाढवू शकतं. आणि फायदे जर म्हटले तर स्नायूंना बळकटी, शरीरातलं कॅल्शियम वाढवतं, आणि केसांचं आरोग्य म्हणजे चांगलं ठेवतं. चेहऱ्याची त्वचा उजळ आणि निखळ होते याने नियमित सेवन केल्याने. हे फळ साधारणतः तुम्हाला होळीच्या दरम्यान, म्हणजे शिवरात्रीच्या नंतर हे फळं आता तर कुठल्याही सीझनमध्ये मिळतात, तो काही विषय नाही, कारण बऱ्याच संकरीकरण झाल्यामुळं. पण जनरली हे फळ रामनवमीच्या दरम्यान आपल्याला खायला येतं, म्हणून याला म्हणजे याचं नाव रामफळ पण आहे. आणि जनरली हे रामनवमीच्या दरम्यान हे फळ खायला येतं. जनरली होळीच्या नंतर, महाशिवरात्रीच्या नंतर हे फळ मार्केटमध्ये नैसर्गिकरित्या विकायला येतं. तर खूप छान. म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मी हे दाखवलेलं पण आहे. आता माझ्याकडं